हॅलो फ्रेंड्स, व्हिडिओच्या सुरुवातीलाच 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 12वी बोर्ड परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. मित्रांनो, या परीक्षेला सामोरं जाताना आणि परीक्षेला म्हणण्यापेक्षा अगदी सुरुवातीचा इंग्रजीच्या पेपरला सामोरे जाताना अतिशय बेसिक गोष्टी, अतिशय पायाभूत गोष्टी छोट्या छोट्या आहेत. त्या जर आपण लक्षात ठेवल्या तर इंग्रजी पास होणं हे काही खूप अवघड काम आपल्यासाठी असणार नाही. आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये काय चुका टाळायच्यात आणि काय करायचं आहे आणि काय करायचं नाही, डूज अँड डोंट्स, याच्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊयात. परीक्षा जवळ आहे, त्यामुळे मी अतिशय तुम्हाला अभ्यासाचा भार काही देणार नाहीये. खूप छोट्या छोट्या गोष्टी फक्त तुम्ही लक्षात ठेवा, ज्याचा निश्चित तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. सगळ्यात सुरुवातीला स्वतःला ही गोष्ट सांगून ठेवा, खुणगाट बांधून ठेवा, ते म्हणजे माझ्याकडे क्षमता आहे आणि मी हे करू शकतो. 12वी पास होणं म्हणा, इंग्रजीला चांगले मार्क मिळवणं म्हणा, किंवा डिस्टिंक्शन मिळवणं, फर्स्ट क्लास मिळवणं, ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे आपल्याकडे क्षमता आहे. आणि जर आपण प्रत्येक वेळी स्वतःला हे सांगत राहू की मी हे करू शकतो, येस आय कॅन, देन यू कॅन, तर निश्चितच तुम्ही ती गोष्ट करत असणार. त्यामुळं कायम स्वतःला हे सांगत चला की माझ्याकडे ती क्षमता आहे आणि मी ते करू शकतो, कुठलीही गोष्ट असू द्या. कारण आपल्या क्षमतेविषयी आपल्या एवढं चांगलं दुसरं कोणीही समजू शकत नाही, ना आपले आई वडील, ना आपले शिक्षक, ना आपले मित्र. त्यामुळे स्वतःला ओळखून, स्वतःच्या क्षमता ओळखून त्याप्रमाणे आपण प्रयत्न करणं हे आपलं पहिलं कर्तव्य. त्यामुळे स्वतःला 100% ही खात्री द्या, येस आय कॅन. तर ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत ते मी सांगतोय तुम्हाला. पहिली आणि महत्वाची गोष्ट जिथं आपण छोटीशी चूक करतो ते म्हणजे अशी, जशी परीक्षा जवळ येईल तसा आपला पेन बंद होतो जातो. म्हणजे काय, तर आपली लिखाणाची सवय कमी 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 होत जाते. हा निसर्ग नियम आहे की कुठलीही गोष्टी जर तुम्ही अचानक कराल तर त्याचा तुम्हाला त्रास होत असतो. कल्पना करा की गेली 8 दिवस तुम्ही किती लिखाण केलेलं आहे, ते काहीच लिखाण केलेलं नाही आणि 8 दिवसानंतर डायरेक्ट तुम्ही 3 तास लेखन करणार आहात. हे 3 तासाचं लेखन म्हणजे तुमच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक हे थकवा आणण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. याचं कारण एकमेव आहे, ते म्हणजे गेल्या 8, 10, 15 दिवस किंवा महिनाभरामध्ये पूर्व परीक्षेनंतर आपण कंटिन्युअस एकसारखं सतत 3 तास लिखाण कधीही केलेलं नसणार आहे. त्यामुळे इथून पुढे 2 दिवस, आता कमीत कमी इथून पुढचे 2 दिवस तरी प्रॉपर पद्धतीनं व्यवस्थित जसं परीक्षेमध्ये बसतो तशा पद्धतीनं बसून कमीत कमी 1 तास लिखाण करण्याची सवय ठेवा. काहीही लिहा, बरंच काही आहे आपल्याकडे लिहिण्यासारखं. काहीही लिहा म्हणजे प्रश्नाच्या अनुषंगाने, प्रश्नपत्रिका किंवा ऍक्टिव्हिटी शीटच्या अनुषंगाने होतोय. त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असतील, डायग्राम्स काढणं असेल, रायटिंग स्किलचे प्रश्न असतील, नॉव्हेलचे प्रश्न असतील, पर्सनल रिस्पॉन्स टाईपची प्रॅक्टिस असेल, ह्या सारखे प्रश्न सारखे जर तुम्ही लिहिलात तर निश्चित तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये फायदा होताना दिसून येईल. अगदी तेच प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येतील असं काही नाहीये, परंतु तुम्हाला सवय होऊन जाईल की प्रश्नाची उत्तरं ही कशी लिहायची असतात. त्यामुळेच मी म्हणतोय पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन, रायटिंग स्किलचे प्रश्न, नॉव्हेलवरचे म्हणजे शेवटचा जो काय भाग आहे पुस्तकाचा नॉव्हेल सेक्शन, त्याच्यावरचे प्रश्न लिहिण्याची प्रॅक्टिस करा. मी जास्त म्हणत नाही 3 तास दररोज बसावे म्हणत नाही, पण 1 तासाची प्रॅक्टिस करा. आपोआप ते 1.25 तास, 1.5 तास, 2 तास होत तुम्हाला 3 तासाचं प्रेशर कधीही राहणार नाही. ते तुमच्या शरीराच्या नित्य नियमाचा भाग होऊन जाईल. त्यामुळे मित्रांनो, ही गोष्ट कटाक्षानं पाळा, लिखाण चालू राहिलं पाहिजे. त्यानंतर अतिशय छोटीशी गोष्ट आहे पण ती चूक होते आपल्याकडून, ती म्हणजे अशी की परीक्षेसाठी वेगळा कुठलाही पेन खास परीक्षेसाठी वापरू नका. हा पेन तुमचा जो नियमित आहे, रेग्युलर तुम्ही वापरताय तशाच प्रकारचा पेन वापरा. तोच पेन वापरा, तशाच प्रकारचा सुद्धा नाही, तोच पेन वापरा जो तुम्ही वर्षभर, 2 वर्ष, 6 महिने, 3 महिने वापरलेला. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे ह्यानं अक्षर चांगलं येतंय, ह्यानं फरक पडतोय, किंवा हे मला चांगलं दिसतंय, हे मला चांगलं वाटतंय, याचा बिलकुल विचार करू नका. ज्या गोष्टीची सवय आहे तीच गोष्ट तुम्ही तिथं केली पाहिजे. त्यामुळं तोच पेन वापरा जो की तुम्ही रेग्युलरली वापरत आहात. त्यानंतर पुढे आता प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने जर बोलायचं म्हटलं तर प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्या म्हणजे कृती पत्रिकेमध्ये एकूण 5 प्रश्न आहेत. 5ही प्रश्न सोडवाच, कारण
न जाणं कुठल्या एखाद्या शब्दामुळं तपासणाऱ्याला असं वाटलं की ह्या उत्तराला लागू पडतं, तर तो प्रश्नाला त्या उत्तराला तो अर्धा 1 मार्क देऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, प्रश्नाची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. सगळेच प्रश्न आपल्याला सोडवायचे. भलेही उत्तरं येत असो किंवा नसो, प्रश्नाची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. जे आता मी चुकून बोललो ते बरेच जण करतात, प्रश्न लिहून काढतात. ही खूप मोठी मिस्टेक आहे. यामुळं काय होते, आपली एनर्जी आणि आपलं इम्प्रेशन आणि शिवाय आपला वेळ, ह्या तिन्ही गोष्टी वाया जातात. या मुलाला काही येत नाही, प्रश्न उतरून काढले, असं सहज तपासणाऱ्याचं मानसिकता होते. त्यानंतर त्या प्रश्नाला काही एखादा शब्द बरोबर जरी असला तरी प्रश्न लिहिल्यामुळं कदाचित त्याला तुम्हाला 0 मार्क मिळू शकतात. आणि साहजिकच तुम्ही त्याला वेळ घालवलेला आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टीचा अपव्यय जर टाळायचा असेल तर नेमकी उत्तरं लिहिण्याची आपल्याला सवय पाहिजे. मी असं म्हणत नाही की प्रश्नपत्रिकेमध्ये काहीच लिहायचं नसतं, ते पण खूप महत्वाचं आहे. प्रश्नपत्रिकेमधल्या काही गोष्टी अतिशय लिहिणं गरजेचंच आहे. यामध्ये मी एक सांगतोय तुम्हाला. पहिली गोष्ट आहे की प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले डायग्राम, मग ते वेब डायग्राम असतील किंवा ट्री डायग्राम असतील किंवा टेबल असतील, हे आपल्याला काढणं आवश्यक आहे, अत्यंतिक गरजेचं आहे. तसंच रायटिंग स्किल मध्ये काही लेआउट आहेत. व्हर्च्युअल क्वेश्चन साठी, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज साठी एक टेबल दिलेला आहे किंवा टेबल तयार करावा लागतो, तो करणं गरजेचं आहे. ईमेल साठी टेम्पलेट गरजेची आहे. या पद्धतीत किंवा लिफलेट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग डिझाईन गरजेचे आहेत. हे लिहिणं गरजेचंच आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा की कृती पत्रिकेमध्ये जे काही डायग्राम, जे काही चार्ट आणि जे काही टेबल दिलेले असतील ते 100% आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये काढायचे. पण ते जसेच्या तसे काढत असताना त्यामध्ये जे काही ब्लँक स्पेस आहेत तिथं आपल्याला शब्द लिहायचे, तिथं माहिती भरायची. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. हे सुद्धा अत्यंतिक महत्वाचं आहे. तसेच जे काही आपली उत्तरं आहेत, म्हणजे भले मग ते फॅक्च्युअल असतील, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असेल किंवा इन्फरन्स टाईप असेल, ह्या प्रश्नाची उत्तरं सुद्धा नेमकी लिहा. विनाकारण पॅराग्राफ मधील 4-4, 5-5 वाक्य कॉपी करू नका. यानं साहजिकच आहे, तपासणाऱ्याला असं वाटतं की यानं फक्त कॉपी पेस्ट केलेलं आहे, त्यामुळे साहजिकच तो क्रॉस करतो आणि पुढे जातो. मग सगळेच प्रश्न असे क्रॉस केले जात नाहीत मित्रांनो. काही प्रश्न असे आहेत ज्या प्रश्नाची उत्तर तुम्ही फक्त प्रयत्न जरी केलात तर त्याला काही वैश्विक उत्तर नाहीये. म्हणजे तुम्ही काही जरी प्रयत्न केला, तुमच्या अटेम्प्टला किंमत आहे. तुम्ही प्रयत्न केला की 100% तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार आहेत. अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत. ते प्रश्न आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आता मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, ज्या प्रश्नातून तुम्हाला हमखास मार्क मिळू शकतात. तर प्रश्नपत्रिका तुमच्या डोळ्यासमोर आहे. आता ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. आणि या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला बघता येतं या ठिकाणी की पहिल्या काही इन्स्ट्रक्शन आहेत आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 1. यामध्ये पॅसेज दिलेला आहे. तर आपल्याला आतापर्यंत समजलेलं आहे की पूर्ण पॅसेज दिलेला असतो आणि त्याखाली ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. तर यामध्ये महत्वाचं बघा, ही A1 100% आपण सोडवायचीच. कारण काय, जनरली ही A1 जी ऍक्टिव्हिटी असते ती ऍक्टिव्हिटी ट्रू ऑर फॉल्स, जम्बल्ड सेंटेन्सेस किंवा फिल इन द ब्लँक्स अशा प्रकारची ही ऍक्टिव्हिटी असते. त्यामुळे 100% मार्क यामध्ये मिळण्याची शक्यता असते किंवा मिळतातच. त्यामुळे ही ऍक्टिव्हिटी 100% आपल्याला सोडवायची आणि अतिशय सोपी असते. थोडासा जर विचार केला, आपण सूचनेकडे जर लक्ष दिलं तर यातले आपल्याला मॅक्सिमम मार्क मिळण्याचा खूप प्रयत्न चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, ऍक्टिव्हिटी नंबर 2, या ठिकाणी बघा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणतात. याला काय म्हणतात हे आपल्यासाठी महत्वाचं नाहीये. या ठिकाणी सुद्धा बघा 4 शब्द भरणं फक्त गरजेचं आहे. प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क आहे. हे 4 शब्द पॅसेज मध्ये जर आपल्याला वाटले, काय शब्द बघा मागचा घेतला, कॉजेस हा शब्द पॅसेज मध्ये शोधायचा आणि त्या शब्दाच्या अनुषंगाने जे काही आपल्याला लिहिता येईल ते या ठिकाणी लिहिण्याचा आपण प्रयत्न करायचा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जर आपण हे प्रश्न कॉजेस वगैरे बघितले तर त्या ठिकाणी आपल्याला सोडायला अतिशय सोपं आहे. अतिशय साध्या पद्धतीनं केवळ 4 शब्द लिहून आपण 2 मार्क मिळवू शकतो. तर अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न आहे. जो प्रश्न लिहायचाच आहे तो प्रश्न क्रमांक 4. या प्रश्नाला सुद्धा युनिव्हर्सल, मी प्रत्येक वेळी हा शब्द वापरतोय, वैश्विक उत्तर नाहीये. तुम्ही जे लिहिताल ते मान्य करावं लागेल. कारण बोर्डाने जे काही उत्तरपत्रिका आपण दिलेली असते तपासणाऱ्यासाठी गायडन्स म्हणून, त्यामध्ये सुद्धा म्हटलेलं असतं ऍक्सेप्ट एनी रिझनेबल आन्सर. योग्य वाटत असेल ते सगळे उत्तर मान्य करा. अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स असतात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही उत्तर, तुमचं मत लिहिणं गरजेचं आहे. या ठिकाणी परत सूचना आहे, लक्षात घ्या की प्रत्येक वेळी या प्रश्नामध्ये येस नो अशा पद्धतीनेच प्रश्न विचारला जाईल असं काय नाही. जसं की या ठिकाणी आपल्याला दिसतंय
प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी जो आपल्याला दिसतोय, यामध्ये लक्षात घ्या कुठेही येस नो टाईप प्रश्न विचारलेला नाहीये. सरळ सरळ या ठिकाणी दिलेलं आहे, गिव्ह एनी 4 सजेशन्स द्यायचे त्या ठिकाणी. त्यामुळे मित्रांनो, हा गैरसमज करू नका की पर्सनल रिस्पॉन्स टाईप म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन. क्वचित प्रसंगी येस नो टाईप पण विचारला जाऊ शकतो, पण येस नो टाईप म्हणजेच पर्सनल रिस्पॉन्स हे मात्र चुकीचं आहे. त्यामुळं हा एक प्रश्न आहे ज्यामध्ये हमखास तुम्हाला मार्क्स मिळू शकतात किंवा 100% तुम्हाला चान्स आहे स्कोर करण्याचा. त्यानंतर लँग्वेज स्टडी, मी एकाच प्रश्नावर किंवा एकाच पॅसेजवर बोलणार, त्यानंतर फक्त तुम्हाला ढोबळ प्रश्न सांगणार जे की तुम्हाला लिखणं आणि मार्क मिळवण्यासाठी उपयोगी पडतील अशा प्रकारचे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर पहिल्यातला A6, शब्दाच्या जोड्या जुळवायच्या. मित्रांनो, कमीत कमी एका दुसरी जरी जोडी बरोबर आली तर 100% 3-4 जोड्यापैकी 1.5 मार्क आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे ह्या प्रश्नाला सुद्धा अटेम्प्ट करा. त्यानंतर जो प्रश्न मी 100% म्हणते, खात्रीपूर्वक बघा स्पेसिफिकली हा प्रश्न आपण लिहिलाय का याच्याकडे लक्ष द्या, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आता यात आपण क्वेश्चन नंबर 2A यामध्ये सुद्धा बघा, ज्या वेळेस आपण क्वेश्चन 2A चा विचार करतोय, इथं पुन्हा एकदा दाखवतो मी तुम्हाला हा वेब डायग्राम. इथं म्हटलंय कम्प्लीट द वेब, हा जसाच्या तसा काढायचा आहे आणि या प्रत्येक 4 कॉलम मध्ये एक कॉलम मध्ये एक शब्द येईल अशा पद्धतीने प्रयत्न करायचा. मी काहीही वाचत नाहीये, वाचून दाखवत नाही, उत्तर काय ते सांगत नाहीये, तुम्हाला फक्त आयडिया देतोय की मार्क्स आपण कसे स्कोर करू शकतो. तर ह्या 4ही चौकोनामध्ये एक शब्द आपला लिहिला गेला पाहिजे. इतकी साधी सोपी सरळ गोष्ट आहे, पण यासाठी महत्वाचं काय, तर हा वेब डायग्राम जसाच्या तसा तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये काढायचा. तर मित्रांनो, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या खुणगाट बांधून ठेवा. ह्या लिहायच्याच आहेत आपल्याला प्रश्नपत्रिकेमधल्या किंवा ह्या ऍक्टिव्हिटी शीट मधल्या आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायच्या. हा डायग्राम पण काढायचा आहे. त्यानंतर इथं बघा, कम्प्लीट द टेबल विथ रेफरन्स टू द स्टेटमेंट मेडिकल टुरिझम इज रिझनेबल सेल. हा ही टेबल आपल्याला काढायचा आहे जसाच्या तसा, आणि त्यामध्ये 4 शब्द येणार आहेत. प्रयत्न करा काय सिलेक्ट पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स. कुठं आस्पेक्ट दिलंय, मेडिकल टुरिझमचं पॉझिटिव्ह सकारात्मक आणि निगेटिव्ह आस्पेक्ट सांगतील त्यानंतर दिलेलं असणार. फक्त ते कुठले दोन आहेत आणि निगेटिव्ह कुठले दोन आहेत हे शोधून आपल्याला लिहायचे. त्यामुळं हेही प्रश्न अतिशय, म्हणजे मी असं म्हणत नाही पहिला सोडवलं म्हणजे दुसरा तिसरा अवघड असतो त्याकडे बघू नका. सगळे प्रश्न तर लिहायचे आहेतच आपल्याला, पण जर आपली पळताभुई थोडी होत असेल किंवा दमछाक होत असेल तर निश्चित आपल्याला हे प्रश्न आहेत जे आपल्याला तारून नेणार आहे किंवा हे आपली नैया पार करणार आहे. ते प्रश्न मी तुम्हाला सांगतोय खास करून. पेपर जेव्हा तुमचा सगळा होईल त्याला तुम्हाला जो शेवटचा वेळ त्यामध्ये ही लिस्ट तयार ठेवा आणि हे प्रश्न 100% आपण सोडवले का हे स्वतःला खात्री करून घ्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हे आता जे तुम्हाला प्रत्येक पॅसेज मधला, दोन्ही पॅसेज मधला क्वेश्चन नंबर 4 तुमच्या स्वतःचं वैयक्तिक मत आहे. मेन्शन एनी 2 आर्ग्युमेंट्स म्हटले या ठिकाणी. तुम्हाला म्हटले स्टेट वेदर यू ऍग्री ऑर डिसऍग्री. लक्षात घ्या, इथं तुम्ही ऍग्री करता का डिसऍग्री करता हे सांगायचं. येस आय ऍग्री तुमच्या आवडीचा हा प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही येस किंवा नो टाईप नाही याचं उत्तर लिहू शकता. असं काही नाही की तुम्ही येसच लिहायला पाहिजे, नोही तुम्ही म्हणू शकता, पण त्याच्याशी निगडीत 2 आर्ग्युमेंट्स आपल्याला द्यावे लागतील. हेही तेवढंच महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आतापर्यंत जे बघितलेले आपण प्रश्न आहेत ते 2-2 मार्काचे 4 प्रश्न बघितले मित्रांनो. 8 मार्क. लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळे साचे. त्यामुळे हे 8 मार्क आपल्याला आता आपल्या 2 प्रश्नापैकी आपण खिशात ठेवलेत असं कल्पना करूयात. बरेच असे प्रश्न आहेत ज्या ठिकाणी 100% तुम्हाला मार्क्स मिळतात. तुम्ही फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. याच धर्तीवर असलेला हा प्रश्न क्रमांक 2B, समरी रायटिंगचा प्रश्न. पॅसेज जो वरचा अनसीन पॅसेज आहे, हा जो पॅसेज आपण बघितलेला आहे, हा पॅसेज आणि याच पॅसेजवर आधारित आपल्याला समरी लिहायची, म्हणजे सारांश लेखन करायचंय. त्यासाठी सुद्धा तुम्हाला पॉइंट दिलेले आहेत. शब्द शोधायचे, ते शब्द पॅसेज मध्ये जिथं सापडतात त्या ठिकाणचा एक पॅराग्राफ मधले त्या पर्टिक्युलर वाक्याला उचलायचंय, दुसऱ्या पॉइंट मधल्या वाक्याला उचलायचं आणि हे वाक्य जोडून सगळं आपल्याला लिहायचंय. या सगळ्या लिखाणाला सुटेबल योग्य अशा प्रकारचं टायटल पण द्यायचंय. टायटलला 1 मार्क हे विसरू नका. त्यानंतर समरीला फक्त 2 मार्क आहे. समरी लिहित असताना 2-3 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. एका सिंगल पॅराग्राफ मध्ये समरी लिहायची. समरी मध्ये शक्यतो जशीच्या तशी वाक्य लिहायची नाहीयेत. कॉपी पेस्ट टाळायचं आहे. WH चे जे काही वाक्य असतील म्हणजेच कॉम्प्लेक्स क्वेश्चन असतील तर त्याला सिंपल करण्याचा प्रयत्न करा. हे परत थोडंसं अवघड मध्ये वाटेल तुम्हाला, परंतु हे खूप अवघड नाहीये. समरी लिहित असताना फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा, 5 ते 6 ओळीचा एक पॅराग्राफ करायचा आहे आणि तेवढी समरी लिहायची. एवढं जरी तुम्हाला लिखाण केलं तर 2 पैकी 1-1.5 मार्क तुम्हाला मिळू शकतो आणि टायटलचा 1 मार्क, म्हणजे 100% 2 ते 2.5 मार्क या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. मागचे 8 मार्क आणि हे 2-2.5 मार्क, 10.5 म्हणजे जवळपास 11 मार्क आपण केलेले. माइंड मॅपिंगला लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचं युनिव्हर्सल आन्सर नाहीये.
त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जो शब्द दिसतोय, उदाहरणार्थ हा ह्युमन इंटरेस्ट सिक्युरिटी अवतरण चिन्हामध्ये दिलेला आहे, हा एक शब्द लिहायचा आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे जे काही ह्युमन इंटरेस्ट असतात, इंटरेस्ट शब्द जर आपल्याला कळतो ना, इंटरेस्ट कशामध्ये असतो, गेम्स असतील, स्पोर्ट्स असतील, स्टडी असेल, लिसनिंग म्युझिक असेल किंवा वॉचिंग टीव्ही असेल, मूवीज असतील किंवा कुठल्याही प्रकारचे सर्कस वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टी कसं कशा येतात, कसे वेगवेगळे काय करायचं, त्याला डायग्राम किंवा त्याच्या ब्रँचेस काढून ते लिहायचं. मग जे सुचतंय ते त्या ठिकाणी लिहिणं म्हणजे माइंड मॅपिंग. तर हे माइंड मॅपिंग जर आपण केले तर 100% तुम्हाला 1 ते 1.5 मार्क या ठिकाणी मिळू शकतो. 11 आणि 2 13 मार्क. लक्षात घ्या, पोएट्री मध्ये सुद्धा असंच आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला 100% मार्क मिळून येणारे प्रश्न ते मी तुम्हाला रिपीट करतोय. बघा, पहिला जो प्रश्न आहे तो 100% तुम्हाला मार्क देईल. कसं देतोय, या ठिकाणी शक्यतो रिअरेंज द वर्ड्स, ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक्स किंवा अगदी 1-2 शब्द यामध्ये उत्तर येईल अशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी अपेक्षित असतं. या ठिकाणी बघा, रिअरेंज द फॉलोइंग. रिअरेंज हा शब्द दिसला, याचा अर्थ खाली दिलेले 4 वाक्य वेगवेगळ्या स्वरूपात दिलेले आहेत, वर खाली दिलेले आहेत, वेगवेगळ्या म्हणजे वर खाली स्वरूपात दिलेलं आहे. जम्बल्ड फॉर्म म्हणतो त्याला रिअरेंज करायचे. अशा प्रकारचे 4 वाक्य जर आपण योग्य सिक्वेन्स मध्ये अरेंज केले तर पैकीच्या पैकी आपल्याला मार्क मिळतात. काही प्रश्न 100% आपण सोडवायचे आणि हे तर मी तुम्हाला ऑलरेडी बोललोय की ते डायग्राम जसाच्या तसा तर या ठिकाणी शब्द जर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला, भले मी म्हणतो एका दुसरा शब्द चुकला असेल किंवा 2 शब्द चुकले, पण 100% लक्षात घ्या, तुम्हाला अर्ध्याचा 1 मार्क तर हमखास होतो, कारण डायग्राम काढून तुम्ही इम्प्रेशन ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. त्यामुळे डायग्रामचा विश्लेषण नका. प्रश्नपत्रिकेमध्ये डायग्राम जसेच्या तसे काढायचे आहे. तर अशा पद्धतीने हाही प्रश्न. आणि यानंतर तुम्हाला वर्गामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा मी सांगितलंय, A4 आणि A5 हे तर आपला नैतिक हक्क आहे, अधिकार आहे. या प्रश्नाचं उत्तर सोडायचं, हमखास मार्क घ्यायचे. कारण काय, लक्षात घ्या, पोएटिक डिव्हाइसेस हे ठरलेले आहे. इन्व्हर्शन, रिपिटेशन, त्यानंतर अलिट्रेशन, ओनोटोपोइया, पर्सोनिफिकेशन, ह्या सारखे जे काही पोएटिक डिव्हाइसेस त्याच्याच अनुषंगाने शक्यतो प्रश्न विचारले जातात. कारण प्रत्येक कवितेमध्ये हे पोएटिक डिव्हाइसेस आहेतच. हे पुन्हा एकदा पाठ करून ठेवा. जसं मी म्हणलं, लिहिण्याची प्रॅक्टिस करताय ना, तर पोएटिक डिव्हाइसेसचे एक्सप्लेनेशन लिहित चला, जेणेकरून तुमची लिहिण्याची प्रॅक्टिस होईल आणि परीक्षेमध्ये सुद्धा त्याला लिहिताना उपयोगी पडेल. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये या सगळ्या गोष्टी लिहिणार आहात, त्यावेळेस तुमच्या ही गोष्ट हमखास लक्षात येईल की लिखाण हे नेमकं लिहिणं कसं महत्वाचं आहे आणि कसं आपल्याला चांगले मार्क्स देऊन जाणार आहे. त्यानंतर हा प्रश्न मी वर्गामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा बोललेलो आहे, क्रिएटिव्हिटीचा हा प्रश्न आहे. मग क्रिएटिव्हिटी कितीही, म्हणजे त्याला आता शब्द मानता येत नाही मला, भंगार असू द्या, कितीही थर्ड क्लास क्रिएटिव्हिटी असू द्या, पण तुमची स्वतःची ती क्रिएटिव्हिटी आहे, त्यामुळे त्याला काही ना काही तुम्हाला मार्क मिळणार आहेत. त्यामुळे कंपोजिंग लाईन्स म्हटलेले, कुठलेही लाईन कंपोज करा. इथं आता खाली साहजिकच गेल्या वर्षी प्रश्न प्रत्येकीमध्ये प्रश्न हा चुकलेला होता, त्यामुळे तशा प्रकारचा प्रश्न चुकेलच असं काय नाहीये. कदाचित तुम्हाला 2 वेळी दिले असतील आणि त्याला राईम करणाऱ्या 2 वेळी लिहा म्हणून सांगितलं असेल, तर एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवायची, क्रिएटिव्हिटी भंगार असली तरी चालेल, पण राईम मात्र जुळल्या पाहिजे. त्यामुळे 100% मित्रांनो, इथं 2 पैकी 2 जरी नाही म्हटलं तरी 1 किंवा 1.5 मार्क आपल्याला मिळून त्याचे 2 होऊ शकतात. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे हा सुद्धा आपल्याला हमखास मार्क देऊन जाणार आहे. ऍप्रिसिएशन, कविता कोणती आहे हे जर आपल्याला कळलं तर 100% त्या कवितेच्या अनुषंगाने आपल्याला काही ना काही सुचणार आहे. मग काय काय गोष्टी आहेत बघा, सुचलं काय काय गरजेचं आहे त्या ठिकाणी. तर पॉइंट शक्यतो काय असू शकतात ऍप्रिसिएशनच्या बाबतीत, अबाउट द पोएम अँड द पोएट्स, त्यानंतर थीम ऑफ द पोएम किंवा मेन सब्जेक्ट ऑफ द पोएम, त्यानंतर युअर ओपिनियन अबाउट द पोएम, पोएटिक डिव्हाइसेस, पोएटिक स्टाईल, असे 4-5 पॉइंट्स आहेत. त्या पॉइंटच्या अनुषंगाने तुम्हाला लेखन करायचं. मी थोडंसं फास्ट बोलतोय, पण याचा अर्थ असा नाही, तुम्ही रिपीट करून बघू शकता. यापेक्षा बाहेरचं काहीही नाहीये. ह्या प्रत्येक पॉइंटच्या अनुषंगाने कमीत कमी आपण 4-5 वेळी लिखाण करावं अशी अपेक्षा आहे. 4 मार्काच्या दृष्टिकोनातून हे लिखाण जास्त आहे, पण तरी सुद्धा आपल्याला ते करणं गरजेचं आहे. कारण मागं बरेच आपला वेळ वाचतोय, त्या वेळेचा सदुपयोग या ठिकाणी आपण करावा. प्रिसिशन असतील किंवा अगदी शेवटच्या सेक्शन मधले प्रश्न असतील, तर या ठिकाणी आपल्याला त्याचा वापर करून घेता येईल. त्यानंतर सेक्शन 3 हा अतिशय स्कोरिंग, डबल तुमचं स्कोरिंग करणारा हा घटक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की तुम्हाला प्रत्येक ऍक्टिव्हिटी मधल्या उपप्रश्नामध्ये 3 पर्याय दिलेले आहेत. या ठिकाणी बघा तुम्ही 1, 2 आणि हा 3, या 3 पैकी आपल्याला किती लिहायचे, अटेम्प्ट एनी 1, कुठलाही 1 लिहायचा आहे. त्यामुळे ह्या 3 प्रश्नावरती काळजी घ्या. बऱ्याच वेळा हुशार विद्यार्थ्यांकडून ही चूक होते. हे वर्गात मी तुम्हाला आठवण म्हणून येते की एकाच प्रश्नामधले सोपे लिहितात
त्यामुळे तुमचा वेळ आणि तुमची शक्ती ह्या दोन्ही गोष्टी वाया जात आहेत. त्यामुळे नेमकं एकच चॉईस करायचं आणि तोच व्यवस्थित लिहायचा आहे. आणि ह्याचा सुद्धा सिक्वेन्स ठरलेला आहे. ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन या 3 पैकी आपल्याला एक लिहायचं आहे. फिक्स करा ज्याच्यामध्ये आपल्याला चांगले. परत जमली होऊ नये, अर्धा लिहिल्यानंतर वाटायला लागला मला अवघड आहे म्हणून मी दुसरा परत लिहिण्याचा प्रयत्न केला. शक्यतो अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण करू नका. कुठल्या तरी एका गोष्टीवर ठाम राहा. घरातून जात असतानाच ठरवून ठेवा की मी हेच लिहिणार आहे, किंवा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज सोपा आहे तोच लिहिणार आहे, किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज मी पाठ केलेला आहे नेमका तोच आलाय तर तोच लिहिणार आहे. अशा पद्धतीने तुमची फर्म मेंटॅलिटी जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी 2-2.5 मार्क सहज मिळू शकतात. आणि जर तुम्ही उत्तम लिहिलं, अपेक्षित असलेलं जर लिहिलं तर 100% तुम्हाला 3.5 मार्क म्हणजे 4 मार्क मिळणार आहेत. असं ह्या प्रत्येक प्रश्नामध्ये पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. बी मध्ये 1, 2 आणि 3 या 3 पैकी एक लिहायचं आहे. सेम इज द केस विथ सी. या ठिकाणी सुद्धा सी प्रश्नामध्ये सुद्धा बघा 1, 2 आणि 3 प्रत्येकामध्ये ए बी सी डी यामध्ये सिमिलरिटी अशी आहे की 3 प्रश्न उपप्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत, ऍक्टिव्हिटी विचारले गेलेले आहेत, त्यापैकी आपल्याला फक्त एक लिहायचे आहेत. त्यानंतर शेवटचा सेक्शन नंबर 4 हा जे लिटररी जॉनरचा प्रश्न आहे. नॉव्हेल हे जे लिटररी जॉनर आहे त्याच्यावर आधारित असलेला हा प्रश्न. इथं आपल्याला लिखाण थोडंसं जास्त आहे. आपला जो वेळ आहे, आपली जी एनर्जी आहे ती या प्रश्नासाठी राखून ठेवा. पहिला जर यातल्या ऍक्टिव्हिटी सोडली, ए जर सोडला तर बाकी सगळ्या ठिकाणी 50 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. यामध्ये बघा, मॅच द फॉलोइंग आयटम्स विथ कॉलम ए विथ देअर कॉलम बी. ए आणि बी च्या जोड्या जोडायच्या ते व्यवस्थित आपल्याला लिहायचंय. त्यानंतर फिलिंग द ब्लँक दिलेला आहे. ऑड एलिमेंट आउट पण असू शकतं त्यामध्ये. आणि अशा प्रकारचे हे 2 प्रश्न असणारे 2-2 मार्कासाठीचे. पण इथून पुढचे मात्र जे आहेत, बी असेल, सी असेल किंवा डी असेल, हे नॉव्हेलचे जे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत किंवा नॉव्हेल मधले पात्र आहेत किंवा नॉव्हेल मधलं प्रसंग आहे, याच्या अनुषंगाने जसं तुम्हाला लिहिता येईल तसं लिखाण करण्याचा प्रयत्न करा. जे तुम्हाला सुचतंय ते प्रश्नाच्या स्वरूपामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा. कॅरेक्टर, इन्सिडेंट, इव्हेंट, सेटिंग, थीम, आउटलाईन किंवा प्लॉट यासारखे शब्द तुम्ही प्रत्येक वेळी लक्षात घ्या की नॉव्हेलच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाणार आहेत. आणि या पद्धतीने जर आपण पेपर सोडवला तर 20, 30, 35 याला आपण सहज क्रॉस करू शकतो, याची खात्री बाळगा मित्रांनो. त्यामुळं मी जास्त वेळ तुमचा घेत नाहीये. व्हिडिओ ऐकण्यामध्येच वेळ घालवू नका. जे प्रश्न मी सांगितलेले ते व्यवस्थित पॉइंट डाऊन करा आणि त्या प्रश्नाचा प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने व्यवस्थित लक्षात ठेवून अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा ह्या पेपरमध्ये हमखास चांगले मार्क मिळून तुमचं भविष्य उज्ज्वल होईल, अशा प्रकारची मी अपेक्षा करतो. आणि तुम्हा सगळ्यांना 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या इंग्रजीच्या पेपरसाठी मनापासून शुभेच्छा देतो. विश यू ऑल द बेस्ट माय फ्रेंड्स अँड डू वेल. थँक यू.